हाय, आज बनवणार आहे आपण फराळी चिवडा. तर चला बघूया त्यासाठी काय काय लागणार आहे. तर बटाटे घेतलेले आहे. त्यानंतर त्याला शिलून घ्यायचं, मग त्याला छान वॉश करून घ्यायचं. त्यानंतर मग त्याला बारीक किसणीने छान किसून घ्यायचं. मीडियम किसणीने किसायचं, जास्त बारीक केला तर तो व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे मीडियम किसणीने किसायचं. त्यानंतर त्यासाठी लागणारे मसाले आहे शेंगदाणे, हिरवी मिरची, काजू, बदाम, मनुक्का आणि कढीपत्ता. तर याला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. शेंगदाणे, बदाम, काजू आणि मनुक्यालाही थोडंसं तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून आपला चिवडा चांबट नाही यायला पाहिजे. त्यामुळे मी मनुक्कासुद्धा भाजून घेतला. त्यानंतर कढीपत्त्याला तळून घेतलं. मिरचीसुद्धा छान लाल होईपर्यंत तळून घ्यायची आहे. त्यानंतर किसला पूर्ण लाल होईपर्यंत असा सोनेरी कलर येतो तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण केलेले सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे आहे आणि कढीपत्ता थोडा चुरगळून टाकायचा आहे, त्यामुळे छान टेस्ट येतो. त्यानंतर मी थोडं तीळ पण टाकले त्याच्यात, ते पण थोडे फ्राय करून घेतलेले आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की टाका, छान लागते. त्यानंतर मीठ आणि 2 चम्मच साखर टाकलं. तुम्ही चवीनुसार तुम्हाला कसं गोड आवडते, काय आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आणि अशा प्रकारे आपला चिवडा झालेला आहे. तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.